नमस्कार. या लायब्ररीमध्येच मी स्वतः अभ्यास केलेला आहे, त्यामुळं मी असं समजतो की मी गेस्ट म्हणून आलेलो नाही, तर एका कुटुंबामध्ये थोडासा कालावधी जास्त गेला, थोडा इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे. पण आपल्या कुटुंबामध्ये परत इथं आलेलो आहे आणि असे ओळखीचे चेहरे वाटले की एक थोडंसं मनाला प्रसन्नता वाटते की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र अभ्यास केलेला आहे. MPSCचा प्रवास किंवा माझा MPSCचा प्रवास याच्यामध्ये खूप मोठा कालावधी आहे. एक 8 ते 10 वर्षाचा कालावधी आहे आणि त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 8 वर्ष माझी शासकीय सेवा पण झालेली आहे. म्हणजे 8 वर्ष सर्व्हिस माझी सुरू आहे आणि ते करत असताना प्रवास, मग बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की लग्न झालं आहे का? मग झालं आहे, मग तरी अभ्यास सुरू आहे का? परत प्रश्न असतो पोस्ट मिळाली आहे का? हो मिळाली. कधी मिळाली? तर 2014ला मिळाली. तरी अभ्यास सुरू आहे का? तर हो अभ्यास सुरू आहे. तर तो अभ्यास सुरू याच्यासाठी होता की दरवर्षी अधिकारी काढतात, त्या अधिकाऱ्याचं स्वप्न असतं, एका कुटुंबाचं स्वप्न असतं. तर ह्या सगळ्यांपेक्षा मी स्वतःहून सांगेन आणि गर्वाने सांगायची गोष्ट मला वाटते मी सांगावी की सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये एक वेगळी गोष्ट माझ्यामध्ये जी आहे किंवा जी मी अनुभवली, मी हा जो प्रवास होता याच्यामध्ये 11वी 12वी असेल, डिग्रीचा असेल. जेव्हा मी 11वी 12वीला गेलो तेव्हा माझं एकट्याचं स्वप्न होतं DYSP होणं. तेव्हा माझ्या रूममेटचं पण स्वप्न होतं की अमोलने DYSP होणं. जेव्हा मी ॲग्रिकल्चर कॉलेजला गेलो, त्यानंतर डिग्री पासआउट झालो, जॉब जरी जॉईन केला तरी सगळ्यांना माहीत होतं की हा व्यक्ती DYSP झाल्याशिवाय थांबणार नाही आणि ही एनर्जी माझ्याकडे होती. हे सगळा जो माझा परिवार होता ते सगळ्यांना माहीत होतं की, आणि मला बऱ्याचदा ह्याच्यामध्ये पोस्ट मिळत गेल्या. त्याच्यामध्ये सेल टॅक्स इन्स्पेक्टर आहे, ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर आहे, उपशिक्षण अधिकारी आहे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे, लँड रेकॉर्ड DYSP आणि असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स, असा 6-7 कोर्सचा प्रवास होता. ते एक यश होतं, पण त्या प्रत्येक यशाच्या मागे ते सगळ्यांचं कौतुक होतं. पण संध्याकाळी बसल्यानंतर कुठेतरी मला वाटत होतं की नाही, अजून आपलं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. ज्याच्यासाठी सुरुवात केली होती, मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आपलं ध्येय फिक्स करा. टार्गेट आपल्या पुढं काहीतरी असलं पाहिजे. किती महान गोलंदाज एखादा असेल आणि त्याला स्टंप जर पुढे दिले नाहीत आणि सांगितलं की गोलंदाजी कर, तर तो 4-5 बॉल टाकेल आणि परत थांबेल, कारण टार्गेट नाही आहे पुढं काहीच. विदाऊट टार्गेट आपण काही करू शकत नाही. तुमचं प्रत्येकाचं एक स्वप्न असलं पाहिजे, ते स्वप्न जगलं पाहिजे तुम्ही. ते स्वप्न सत्यात पुढे येईल कसं? ती एनर्जी तुमच्याकडे आहे. मोटिवेशन हे टेम्पररी असतं, डिसिप्लिन हा परमनंट असतो. MPSC मध्ये यशाचा मार्ग जो आहे तो डिसिप्लिन आहे. थोडा एखादा रिझल्ट आल्यानंतर उत्साहित होणं, प्रेरित होणं आणि मग अभ्यास करणं हे अपेक्षित नाही. डिसिप्लिन लाईफ तुम्हाला जगता आलं पाहिजे. MPSC तुम्हाला डिसिप्लिन, तो क्रायटेरिया आहे, तो फुलफिल झाला पाहिजे. याच्यामध्ये मग डिसिप्लिन कसा असतो? 2-3 प्रकारचे आपण MPSC ॲस्पिरंट बघतो. बरेचसे घरी असतात, एक्झाम आली की 2 महिने अगोदर येऊन अभ्यासाला सुरुवात करतात. किंवा एक प्रकार असतो जो घरीच जात नाही, फुल टाइम इथेच अभ्यास करत असतो. आपल्याला बॅलन्स साधता आला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे MPSC मध्ये? बॅलन्स. बॅलन्स म्हणजे काय? 16 तासही अपेक्षा नको अभ्यासाची आणि एकदम 4 तासही नको. तर तो फ्लो जो आहे तो मेंटेन करता आला पाहिजे. एक 8 ते 10 किंवा 12 तासांचा. ज्यावेळेस तुमचा मूड चांगला असेल त्यावेळेस 12-13 तास अभ्यास होईल. ज्यावेळेस थोडंसं लो फील वाटतंय, अभ्यास होत नाहीये, 6-7 तासाचा अभ्यास होईल. पण जो फ्लो आहे तो मेंटेन झाला पाहिजे. आणि या क्षेत्रामध्ये जे 3-4 वर्ष किंवा जास्त कालावधी जो लागतो, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की रिझल्ट न येण्याचं कारण काय आहे? तर आपली कन्सिस्टन्सी राहत नाही. आपण एक्झाम शिफ्टिंग करत राहतो, स्वतःवरती विश्वास ठेवत नाही, कारण टार्गेट नसतं. काय करायचं? MPSC करायचंय. मग MPSC करायचं म्हणजे काय करायचंय? 3 महिन्यानंतर कंबाईनची ॲड आहे, चला कंबाईन करूया. मध्येच कंबाईनची एक्झाम पुढे गेली, राज्यसेवा आहे, आता राज्यसेवा करूया. असं करू नका. स्वतःवरती एक विश्वास ठेवा. स्वतःसाठी थोडासा वेळ एक द्या तुम्ही स्वतःसाठी. याच्यामध्ये काय होतं, वेळ देताना पण इंडिव्हिज्युअली स्वतःला पहा. बऱ्याचदा आपण काय करतो, सगळ्यांबरोबर कॉमन टार्गेट ठेवतो. सगळ्यांचं स्वप्न आहे डेप्युटी कलेक्टर, आणि जे ठेवायलाच पाहिजे DYSP ठेवायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी मग तेवढा वेळ आपण दिलेला आहे का? तेवढं डेडिकेशन आपलं आहे का? हे पण विचारात घ्या. म्हणजे बी प्रॅक्टिकल. स्वतःचं अकॅडमिक्स कसं झालेलं आहे,
आपण कम्फर्टेबल आहे का, अगोदरचं आपलं बॅकग्राऊंड एमपीसीचं अगोदरचं 10वी 12वी सायन्स आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, त्याच्यानुसार आपल्याला किती वेळ अभ्यास केला पाहिजे, हे सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं आहे. आणि इथेच आपण फसतो. आपण ॲड येईल तसं अभ्यासाची सुरुवात करतो, सगळ्याबरोबर स्वतःचं असं काही टार्गेट नसतं, स्वतःचं असं काही प्लॅनिंग नसतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे प्लॅनिंग. आपण कोणती एक्झाम फिक्स करणार आहे, जर अभ्यास करतोय राज्यसेवा करणार आहे तर आता ऑब्जेक्टिव्ह आहे तो शेवटचा अटेम्प्ट देणार आहे की डिस्क्रिप्टिव्ह करणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह करणार आहे तर त्याचा सिलेबस किती आहे, आतापासून तयारी केली तर ऑप्शनल आणि ते प्रिपरेशन होईल का, प्रिलिमसाठी किती वेळ राखून ठेवणार आहे, हे महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि ड्रीम तुमचं जे आहे ते सांगायला कधीच असं संकोच बाळगू नका. तुमचं स्वप्न आहे ना, आपल्यामध्ये दमक आहे, ते पूर्ण होतच. ते फक्त स्वप्न बघायचं, तुम्ही तयारी ठेवा, त्याचं डेडिकेशन, त्याची तयारी करायची तुमची तयारी असली पाहिजे. मग एमपीसीच्या प्रवासात सगळ्यात महत्त्वाचा अडथळा कन्सिस्टन्सी आहे. त्याच्यावरती काय करा, मात करा. कशी मात करा, बॅलन्स लाईफ जगा. एकदम हेवी शेड्यूल ठेवू नका, एकदम निवांत राहू नका, कंटिन्युअसली अभ्यास करा. आणि एमपीसी परीक्षा आहे, हा त्यागाची परीक्षा आहे. तुमचा सण समारंभ असतील, मित्रांचे लग्न असतील, काय असतील, जे जवळचे तुमचे मित्र आहेत सगळ्यांना माहिती आहे की हा प्रवास कसा आहे. याच्यामध्ये सगळे समजून घेतात आपल्याला, आपणच स्वतःच ठरवून टाकतो, कारण आपल्याला एन्जॉय करायचा असतो. आणि आपण सांगतो की इकडे वाईट वाटेल, तिकडे वाईट वाटेल, म्हणून मी गेलो. एक लक्षात घ्या, ही परीक्षा आहे, याच्यामध्ये कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण इंग्लिश मिडियममध्ये आहे, कोण सायन्स, पीएचडी, सगळे स्टुडंट आहेत. आणि सगळ्यांना एकाच क्रायटेरिया, एकाच चाळणीच्या परीक्षेमधून जायचं आहे. त्यामुळे इथं कोणाचं तरी दुःख खूप मोठं आहे, आर्थिक अडचणी आहे, इमोशनल बॅलन्स काहीतरी ढासळलेला आहे. तर याच्यासाठी काही झालं तरी, जसं आपलं ते रील्स सदा फिरत असतं जिम बाबत जास्त, म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, गो टू द जिम, तुम्ही आनंदी आहात, गो टू द जिम. तर तसं मी सांगेल की प्रत्येक काही असू द्या तुमचं, तर तुम्ही लायब्ररीत जा. आपल्या एमपीसाठी लायब्ररी हे सगळ्यात महत्वाचं आहे. आनंदी आहे, लायब्ररीत जाऊन सेलिब्रेट करा, 2 तास अभ्यास करा. दुःखी आहे, लायब्ररीत जाऊन बसा. लायब्ररी ही सुटताच कामा नाही. 2 ते 3 वर्षाचा प्रवास जो आहे तुमचा, तो तसाच झाला पाहिजे आणि तो प्लॅन झाला पाहिजे. याच्यामध्ये प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. माझ्या प्रवासामध्ये अप्स डाऊन्स खूप झाले. सेल टॅक्स इन्स्पेक्टर निवड झाली त्यावेळेस 445 लोकांची माझी बॅच होती. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी एज माझं होतं. त्याच्यामध्ये सेलिब्रेशन झालं, मी जॉईन केलं. जॉईनिंग नंतर माझ्या लक्षात आलं की स्वप्न आपलं तर होतच, पण त्याच्यामध्ये अडथळे खूप येत आहेत जॉब करत. आणि ते नवीन चॅलेंज उभं राहिलं. त्या चॅलेंजमध्ये मी बऱ्याचदा असं केलं की नोकरी करायची की जॉब करायचा की काय करायचं. आणि त्याच्यामध्ये सतत अपयश पण आलं. राज्यसेवेची तयारी करायची होती, DYSP व्हायचं होतं, पण राज्यसेवेची प्रिलिम्स मी 14 प्रिपरेशन केलं. 2014, 2015, 2016 आणि 2017 4ही वर्ष मी राज्यसेवेची प्रिलिम्स क्लिअर झालेली नाही. म्हणजे यश पहिलं जरी मिळालं असलं तर तिथून पुढे बराचसा 4 वर्षाचा प्रवास होता. आणि त्याच्यामध्ये अपयश सतत कंटिन्युअस येत राहणं. तरी सुद्धा ध्येय याच्यासाठी आपल्याला बाळगायचं असतं. आणि मग एक अधिकारी घडतो, आपण दरवर्षी पाहिलेला आहे. अभ्यासाबरोबर आपण काय सांभाळलं पाहिजे, ही परीक्षा कशी आहे, ही एकत्र करायची परीक्षा आहे. तुम्ही ॲज अ कुटुंब म्हणून इथं प्रिपरेशन केलं पाहिजे. जसे एक्झाम आहेत, कंबाईनवाले सेपरेट, राज्यसेवाले आहेत, ॲग्री, फॉरेस्ट्री, जे तुम्ही एक्झाम करताय त्याचा ग्रुप झाला पाहिजे, डिस्कशन झाले पाहिजेत, देवाणघेवाण झाली पाहिजे विचारांची. मध्येच एखादा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करा, त्याच्यामध्ये एखादं 2 मिनिटाचं भाषण करा, कुठे मदत लागते थोडीशी मदत करा. या गोष्टीतून अधिकारी घडतो. कारण मी स्वतः जेव्हा अधिकारी व्हायचं स्वप्न पाहिलं, जे मित्रांनी खूप जास्त कौतुक केलं, पण माझा एक गुण आहे की मी एक पाहिलं की दरवर्षी UPSC मधून पण 100 ते 150 लोक IAS होतात, 100, 150 किंवा 200 लोक तसंच IPS होतात, तसंच डेप्युटी कलेक्टर होतात, DYSP होतात. तुम्हाला जर आज विचारलं मी तर किती लोक तुमच्या लक्षात आहेत मागच्या बॅचमधले, किंवा 5 वर्षापूर्वी सिलेक्ट झालेल्या लोकांपैकी किती लोकांचं काम तुम्हाला माहिती आहे, जे काय करतात आहे तर आपल्याला माहित नसतं. आपल्याला फक्त रिझल्ट लागल्यानंतर यादी. आणि मग मी स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न केला. डेव्हलप करायचा प्रयत्न काय केला, सगळ्यात महत्त्वाचं काय, आपला मित्र परिवार सगळ्यांबरोबर आपले रिलेशन चांगले असले पाहिजेत. सुखदुःखात प्रत्येकाच्या सहभागी झालं पाहिजे. ज्या अदर ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे. एक अधिकारी व्हायचं म्हणजे ह्या सगळे गुण आपल्याकडे असले पाहिजेत. आणि आपल्याला माहिती आहे की
एखादा दुसरा टॅलेंटेड व्यक्ती असतो की त्याच्याकडे ते आपसात जन्मजात ते गुण मिळालेले असतात देणगी म्हणून, तर ते डेव्हलप करायचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि ती गोष्ट तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. बऱ्याचदा आपल्याला अभ्यास करताना असं वाटतं वेळ हे झाला. मी जनसंपर्क एवढा चांगला ठेवला डिग्रीमध्ये असताना, आणि ज्याच्यानंतर मला असं जाणवलं की जेव्हा मी सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्ट झालो, त्याच्यानंतर मी जिथे जॉईन झालो तिथे 4 लोक माझ्या अगोदरच ओळखीचे होते, जे मला प्रत्येक टप्प्यावरती कॉपरेशन इतकं मिळालं. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपलं जे डेस्टिनी असतं, नशीब जे असतं किंवा आपलं कर्म, ते फिरून फिरून आपल्यापाशी येत असतं. तुम्ही चांगले असाल ना तर सगळी लोक चांगली मिळत राहतात, आपल्या आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह राहतं. कधी अपयश आलं तरी 4 लोक आपल्याकडे असली पाहिजेत की आपण आपलं दुःख सांगू शकू. आणि हा प्रवास असा आहे की हा प्रवास बऱ्याचदा थोडा मोठा होतो, त्याच्यामुळे सगळ्याबरोबर मिळून अभ्यास केला पाहिजे. अभ्यासामध्ये प्लॅनिंग करा, छोटे छोटे टार्गेट ठेवा. म्हणजे वीकली टार्गेट, मी कधी सांगतो की वीकली टार्गेट तुमचे असले पाहिजे. ह्या वीकमध्ये एवढं स्टडी करायचं आहे, एवढं प्रिपरेशन करायचं आहे. ते टार्गेट अचीव झालं की ते सेलिब्रेट करा. 2 तास वेळ जाऊ द्या, त्याच्यानंतर 1 आठवडा परत प्रिपरेशन करा, थोडा वेळ जाऊ द्या. आणि जेव्हा एक्झाम आहे त्याच्यामध्ये फोकस करताना सगळ्यांसाठी MPSCच्या प्रवासामध्ये तर प्रिलिम्स परीक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रिलिम्स परीक्षेवरती सगळ्यांनी फोकस करा. बऱ्याचदा असं होतं की जो पहिला ऑब्स्टॅकल आहे तिथे बऱ्याचदा आपण अडकून पडतो, आणि जी ग्रॅव्हिटी एक्झामची आहे किंवा जे एक्झामची नीड आहे ते आपल्या लक्षात येत नाही. बऱ्याचदा प्रिलिम्स क्लिअर न झाल्यामुळे आपल्या पुढे असं होतं की अंधार होतो. तुम्ही जर प्रिलिम्स क्लिअर झाला तर तुमच्या पुढे काय टार्गेट आहे सगळ्यांना माहिती आहे, मुख्य परीक्षा. कोणाला विचारायची गरज आहे का की काय करायचंय? सगळ्यांना माहिती आहे काय करायचंय, मुख्य परीक्षा करायची. पण तुम्ही प्रिलिम्स क्लिअर झाला नाही, आता पुढे अंधार आहे. मग पुढे चालू होतं, बँक करू का, कंबाईन करू का, दुसरी एकदा एक्झाम देऊ का. म्हणजे इथे अनेक मार्ग निर्माण होतात, आणि मग तुमचं वर्क जे आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे ते डिस्ट्रीब्यूट होतं. म्हणजे तुम्ही कशातच एक्सपर्ट होत नाही, आणि थोडा थोडा अभ्यास तुमचा डिव्हिजनमध्ये विभागला जातो. याच्यामुळं प्रिलिम्स जो आहे, कोणतीही परीक्षा तुम्ही टार्गेट करा, पहिला टप्पा तुम्ही क्लिअर केला की तुमच्या पुढे टार्गेट राहतं, आणि टार्गेट असेल तर तो अभ्यास खूप चांगला होतो. मेन्स एक्झामला असाल तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळतो. 3 ते 4 लाख मुलं अभ्यास करतात, एक्झाम देतात, त्याच्यामध्ये पहिल्या 10,000मध्ये तुम्ही येता. म्हणजे ही सुद्धा खूप मोठी अचिव्हमेंट आहे. एक स्वतःला कुठेतरी तुम्ही एका पातळीवरती जज केलेलं आहे, तिथं तुम्हाला वाटतं की आहे मी पण आहे काहीतरी, मी अभ्यास करतोय, त्याचं काहीतरी आउटपुट मला मिळतंय, आणि मग ते यश तुम्हाला मिळालं की पुढचा मार्ग सुकर होतो. मेन्समध्ये असं होतं बऱ्याचदा यश मिळत नाही, काही हरकत नाही, पण ते सर्कल रिपीट झालं प्रिलिम्स मेन्स की यश तुमचं हमखास असतं. म्हणून प्रिपरेशन करताना प्रिलिम्सचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. बरेचसे प्रश्न सगळ्यांचे असतात की मग मुख्य परीक्षा कव्हर होत नाही, नका होऊ द्या. जे प्रिलिम्स आरामात क्लिअर होत आहेत त्यांच्यासाठी नाहीये, पण बऱ्याचदा आपल्या सुरुवातीला आपण प्रिपरेशन करतो तर डिले होण्याचं कारण हे आहे, आणि आपला अभ्यास जो आहे तो डिवाइड होऊन जातो. याच्यामध्ये इमोशनल बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. याच्यासाठी तुमचे फ्रेंड्स खूप महत्त्वाचे आहेत, त्यांच्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला राहता आलं पाहिजे. कारण पुढे जाऊन ह्याच गोष्टी आहेत. कारण आता मी फक्त असं नाही की एक सिलेक्टेड अधिकारी म्हणून तुमच्या पुढे बोलतोय. 8 वर्षाची सेवा म्हणजे खूप सेवा मी केलेली आहे, शासनाच्या ह्याच्यात कार्यरत आहे. याच्यामध्ये हेच गुण जे आहेत तुमचे. बरेच जण तर काही लोक आहेत की लायब्ररीत बसले तर बाजूशी पटत नाही, रूम मध्ये जमत नाही. हे नेचर आपलं नाही राहिलं पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं नेचर आपलं पाहिजे, जे पुढे जाऊन तुम्हाला सक्सेस देतं. सिलेक्शन नंतर इंटरव्ह्यू एक असा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही प्रिपरेशन करून जा, तुम्ही जे स्वतः ओरिजिनल आहात ते तिथं बाहेर येतं, आणि ते तुम्हाला तिथं टिकवून ठेवायचं आहे या प्रवासामध्ये. याच्यामुळे अभ्यास करताना एक पूर्ण फोकस राहू द्या, टार्गेट फिक्स करा. मी तर म्हणेन सरांना की कंपल्सरी करा सगळ्यांनी की उद्यापासून प्रत्येकाने आपलं ध्येय तिथं लिहायलाच हवं. म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचाच कॉन्फिडन्स नाही असं होतं, त्याच्यावर स्वतःवरती तुमचा विश्वास नाही, आणि तुम्ही काय करताय मग इथे की तुम्ही जर त्याच्यामध्ये संकोच बाळगताय की माझं ध्येय काय सांगायला तुम्हाला लाज वाटते, किंवा तुम्हाला वाटतं की हसू होईल, म्हणजे हा लोकांचा कॉन्फिडन्स नाही आहे तुमच्यावर, तुमचा सेल्फ डाऊट आहे की माझं यश मला मिळत नाही. तर ते लिहून ठेवा, त्याच्याकडे पाहून तुम्हाला ते कधी लायब्ररीतून उठताना ते दिसेल तुम्हाला, आणि मग तिथं प्रत्येक वेळेस प्रश्न निर्माण होईल
जेव्हा मी लायब्ररीतून उठतो त्याच्याकडे बघेल, DYSP उठून गेला तर मिळणार नाही, बसला तर मिळेल. आणि हे तुम्हाला दर तासाला जाणवेल. घरी निघालो तर मिळणार नाही, इथं बसलो तर मिळेल. हा प्रश्न क्षणाक्षणाला आला पाहिजे. मोबाईल हातात घेतला, 5 मिनिटं एन्जॉय होईल, रील्स पाहिल, DYSP गेले. समोरच पाहिजे, रूम मध्ये समोरच पाहिजे. रूम मध्ये निवांत जाऊन झोप लागले, वरती लिहून ठेवा, टाइम झालेला आहे रेसचा, जा, नाहीतर झोपून राहा, स्वप्न गेलं. डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. आणि हा डिसिप्लिन समोर पाहून, तुमचं टार्गेट पाहून तुम्हाला हे करेल. त्यामुळे टार्गेट राहू द्या. अभ्यास करताना गायडन्स घ्यायला कधीच हे करू नका जे आहेत. आणि गायडन्स घेताना एक लक्षात घ्या, जे यशस्वी झाले तेच फक्त तुम्हाला गायडन्स चांगला करतील असं अजिबात नाही. जे सिलेक्टेड नाही आहेत ते फक्त 5 ते 10 मार्कांनी माग आहेत, पण त्यांनी प्रिलिम्स, मुख्य आणि इंटरव्ह्यू 3ही टप्पे पूर्ण केलेले आहेत. ते परत 4 लाखामधून, 10,000मधून 1200 किंवा 1000 लोकांमध्ये ऑलरेडी आलेले आहेत. आणि सिलेक्टेड 300 मध्ये 400 रँक आहे त्यांचा, 200 रँक आहे. त्यामुळे जे इथे आहेत त्यांचा फायदा करून घ्या. गायडन्स करताना पण एक मेथड असते. आता कुणी मला विचारलं गायडन्समध्ये, तर त्याच्यामध्ये एक फ्लो आहे की तुम्ही काय प्रिपरेशन केलंय. माझा एक मेथड आहे की काय प्रिपरेशन केलं हे मी विचारतो पहिल्यांदा कधी पण, की तुम्ही काय करताय स्वतः, त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं. त्यामुळे रँडमली असं बुक लिस्ट वगैरे चेंज करू नका. 90% सगळे बुक्स सेम्सच असतात. एक्झामच्या वेळेस बुक्स बदलणं, गायडन्स सांगितल्यानुसार, आता मी येणं आणि तुम्हाला काहीतरी बुक सांगणं, हा गायडन्स नाहीये. गायडन्स काय आहे की बघ वाचतोय पण मार्क्स वाढत नाहीयेत, मग याच्यामध्ये काय केलं पाहिजे, मग वाचन काय झालेलं आहे, किती वेळा वाचन झालेलं आहे, त्यात इम्प्रूव्हमेंट्स कशा झाल्या पाहिजे, मग वाचताना काय गोष्टी केल्या पाहिजेत, आपलं अभ्यासाचं शेड्यूल कसं राहिलं पाहिजे. बऱ्याचदा आपण असं करतो की अभ्यास करतो आणि एखादा सब्जेक्ट घेतो आणि खूप चांगले मार्क्स, आपण टेस्ट सोडवत असतो, चांगले मार्क येतात. सेकंड सब्जेक्ट, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, आणि मग पहिल्या सब्जेक्टचे सोडवायला गेले की आपल्याला येत नाही किंवा आपल्याला विसरलेलं असतं. मग ही परीक्षा स्मरणशक्तीची पण आहे. मग स्मरणशक्ती म्हणजे काय, पाठांतर म्हणजे गोकमपट्टी का नाही, स्मार्टली तुम्ही कसं लक्षात ठेवाल, ती गोष्ट तुमच्याकडे आली पाहिजे. ते स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे. काही गोष्टी अटॅच करता आल्या पाहिजेत, एका सब्जेक्टचं दुसऱ्या सब्जेक्टमध्ये लिंक करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मग ग्रुप डिस्कशनसाठी थोडा वेळ ठेवा. थोडंसं पाठांतर करायचं ज्याचं वीक आहे त्याच्यासाठी थोडा डेडिकेशनने एक सेपरेट वेळ ठेवला पाहिजे. आणि मग ते डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. 1-2 सब्जेक्टचं रिडिंग चाललं पाहिजे, 1-2 सब्जेक्टचं क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग चाललं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, काही लोक आहेत की अभ्यास करत असतात, परीक्षेपर्यंत अभ्यास करत असतात, पण ते 1 तासाचं प्लॅनिंग करत नाहीत. कंबाईन परीक्षेसाठी 1 तासाचा वेळ आहे आणि पेपर कव्हर होत नाही आणि फेल होतात. म्हणजे ईच अँड एव्हरी स्टेपला तुम्हाला प्लॅनिंग महत्वाचं आहे. ते प्रिलिम्समध्ये मग जेव्हा मी 4 वर्ष फेल होत गेलो MPC मध्ये प्रिलिम्ससाठी, आणि मग मला जाणवलं की त्याच्यामध्ये किती डेप्थ आहे. म्हणजे ज्यावेळेस मी फेल होत होतो तेव्हा बऱ्याचदा स्कोर यायचे CSAT मध्ये तर 200 पैकी 150, 140, आणि आपला स्कोर राहायचा 60 आणि 70. तर मला असं वाटायचं की हा टॅलेंटचा मॅटर आहे, की आपलं बॅकग्राऊंड तितकं चांगलं राहिलेलं नाही, त्यामुळे आपण त्या लेवलला पोहोचू शकत नाही. पण टार्गेट तर अचीव करायचं. आणि जेव्हा त्याच्यामध्ये इतकं डीपली ॲनालिसिस मी केलं, म्हणजे मी मागे पण सांगितलेलं आहे, माझ्याकडे आहे, पण हे काही फक्त बोलायच्या गोष्टी नाहीत, मी दाखवूही शकतो लिहिलेलं. CSATची तयारी करताना मी ह्या टाईपचं एक्झाम्पल आलं, म्हणजे समजा तर याच्यासाठी 28 सेकंद लागतात, या टाईपचं एक्झाम्पल आलं तर याच्यासाठी 42 सेकंद लागतात. म्हणजे हे सोडवायचं की नाही सोडवायचं, चूज कुठले करायचे, कारण फेल्युअर येत होतं. आणि फेल्युअरवर तुम्ही मात कशी करू शकता, स्वतः सेल्फ ॲनालिसिसच करू शकता. हे कुणी सांगून होत नाही. मी तुम्हाला आज काहीतरी सांगणं, CSAT मध्ये 25 पैकी 15 सोडवा, रिजनिंगचे 5 सोडवा, हे नाही. हे विचारताना तुम्ही कोणाला विचारूच नका. हे तुम्हाला माहित पाहिजे तुम्हाला काय येतं आणि काय येत नाही. हे स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस पाहिजे. सेल्फ ॲनालिसिस. हिस्ट्री 15 क्वेश्चन आले, तुम्ही कुठलं बुक वाचताय, रंजन कोळंबे सरांचं वाचताय, त्याच्यामधले किती आले माहित पाहिजे. त्याच्यामधले 6 आले, तुझे किती बरोबर आले, 3 आले, 3 राहिले, म्हणजे सोर्स बरोबर आहे. माझे 3, मग का चुकले तिथे जाऊन पाहिलं पाहिजे. याच्यावरती मी फोकस केलं का नाही केलं, केलं तरी कसं केलं. ठीक आहे 2 वेळा रिडिंग केलं पण विसरलं एक्झाम मध्ये. म्हणजे काय, अभ्यास झालेला आहे, सगळं माहिती आहे, रिपिटेशन गरजेचं आहे, पाठांतर कमी पडत.
हे सेल्फ अनालिसिस तुमचं प्रत्येक टप्प्यावरती झालं पाहिजे. एमपीसीचं 3 वर्षापूर्वी राऊंड करायचं जे आहे तर ते छोटे झालेले होते राऊंड. त्याच्यामुळे अगोदर लागणारा 5.5 मिनिटांचा वेळ 100 गोल करण्याला 4.25 मिनिटांवरती आलेला आहे. तुम्ही लावून बघा तेवढ्या वेळात गोल होतात तुमचे. म्हणजे ते 4.25 किंवा 4 मिनिट सोडून कंबाईनमध्ये तुम्हाला 56 मिनिट आहेत. जेव्हा तुम्ही हे मायन्यूट लेवलचं प्लॅनिंग कराल की मराठी पॅसेज आपल्याला जमतो की इंग्लिश जमतो मेन्समध्ये, आपण काय सोडवलं पाहिजे हे प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि ही यशाची स्टोरी जी आहे प्रत्येकाचा, हा फॉर्म्युला म्हणून बाकीच्यांना फिट होत नाही हे लक्षात घ्या. हा स्वतःचा फॉर्म्युला तुम्ही तयार करा, त्या लेवलचं प्रिपरेशन करा आणि त्याच्यामध्ये डिसिप्लिन राहू द्या आणि मग यश तुमचंच आहे. हे प्लॅनिंग तुमचं मायन्यूट लेवलला झालं पाहिजे, तुमचं टार्गेट फिक्स पाहिजे. एक्झाम शिफ्टिंग करू नका, स्वतःवरती थोडा विश्वास ठेवा. जे नवीन आहेत 1-2 वर्ष आहेत, एक्झामची नीडच आहे तुमच्या पेशन्स, ती फुलफिल झालीच पाहिजे, ती तुम्ही ठेवलीच पाहिजे. पेशन्स तुमच्याकडे हवेतच आणि ते पेशन्स फक्त सिलेक्शन पुरते मर्यादित नाहीत तर ते पुढे पण खूप गरजेचे आहेत. म्हणजे पुढचा टप्पा तर त्याच्यापेक्षा तो सेलिब्रेशन नंतर जॉईनिंग नंतरचा खूप भयानक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रेशर आहे कामाचा, तिथे एक्सक्युजेस काहीच तुम्हाला देता यायचे नाहीत आणि ते डेव्हलपमेंट तुम्हाला इथंच करायचे. मायन्यूट लेवलला प्लॅनिंग करा. इथून पुढं अभ्यास असाच करू नका. मित्र आलेत म्हणून तुम्ही आला असाल तर मी खरंच सांगतो की बंद करा अभ्यास. ही परीक्षा खरंच इतकीही सोपी नाहीये की तुम्ही असंच सहज क्लिअर कराल. ती मी अनुभवली, 10 वर्षाचं तप केलंय मी आणि म्हणून हे मायन्यूट लेवलचं प्लॅनिंग मला कामाला आलेलं. जी गोष्ट मी स्वप्न म्हणून पाहिली होती, जी गोष्ट मी आधी समजत होतो की हे टॅलेंटचा मार्क आहे, की नाही होऊ शकत सीसॅटचा पेपर कव्हर, त्याच्यामध्ये हे साक्षीदार आहे त्यांना माहिती आहे की 170 आणि 175 मार्क्स मी सीसॅट मध्ये घेतलेले आहेत, जे मला 60 आणि 65 मिळत होते. आणि 2018 पासून माझा प्रिलिमचा स्कोर जो आहे तर हा नेहमी 300 पार राहिलेला आहे. दोन्ही मिळून म्हणजे 150 प्लस मिळूनच स्कोर कंटिन्युअस राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या लक्षात हे आलेलं आहे की हे यश आहे ना, हे हार्डवर्किंगचं आहे, हे मायन्यूट प्लॅनिंगचं आहे. हे दरवर्षी मी अनालिसिस केलेलं आहे. आणि हे अनालिसिस कसं आहे, एखादा क्वेश्चन आहे ना, माझे डेट पार्ट आहेत. डेट कशा पार्ट आहेत की 25 ऑगस्ट 2013 प्रिलिम्सला PSI ला हा आलेला आहे. हे कशामुळे झालेलं आहे, हे झालेलं आहे अपयश आल्यामुळे. फक्त एक केलेलं आहे की त्याच्यावर रिपिटेशन मी दिलेलं आहे. आणि सिलेक्शनच्या अगोदर खूप चांगला वेळ असतो. तुम्ही एखादी पोस्ट मिळवता, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी तुमच्यावरती, घराची जबाबदारी असते, तुम्हाला ऑफिस वर्क असतं आणि ते मॅनेज करून तुम्हाला अभ्यास करायचा असतो. हा वेळ जो आहे, म्हणजे जसं बऱ्याचदा आपण लेक्चरमध्ये इकडे तिकडे ऐकतो, जी खूप मोठी लोक झालेले आहेत ना, ते परत सांगतात की बालपण मला एन्जॉय करायचंय, हा वेळ. तसा तुमचा हा वेळ आहे. हा एन्जॉय आणि अभ्यासाचा इतका भारी वेळ आहे ना, स्वप्न जगायचं. बऱ्याचदा असं होतं ना, म्हणजे यश फक्त तुम्हाला दिसतं. जेव्हा मी सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून काम करत होतो आणि 4 वर्ष प्रिलिम्स क्लिअर होत नाही आणि मग तिथं रोज कामावरती जायचं आणि तरी पण 8 तास आपण आता अभ्यासाचे गेलेले आहेत, ही जी फिलिंग असते ना, ती खूप भयानक असते. ते तुम्हाला स्वस्त बसू देत नाही. तुमच्याकडे 24 तास आहेत, रोजचे 24 तास आहेत, कुठेच डिवाइड नाहीये. आणि त्याग हा केलाच पाहिजे. जेव्हा मी असिस्टंट कमिशनर म्हणून जॉईन होतो, मी इथं जे होते बरेचसे नवीन चेहरे आहेत, मी इथेच राहत होतो, इथेच मेसमध्ये खात होतो. मेन्स परीक्षा माझी ज्यावेळेस होती त्यावेळीची दिवाळी मी केलेली नाही. आम्ही दोघांनीही म्हणजे केलेली नाही प्रिपरेशनसाठी. मग तुमचं सिधं सिलेक्शन नाही आहे अजून, तर तुम्ही तेवढा वेळ दिलाच पाहिजे. ती नीड आहे एक्झामची. बरं असं नाही की 4 दिवसावरती दिवाळी होती आणि नाही, जानेवारीमध्ये मेन्स होती, नोव्हेंबरमध्ये दिवाळी असते. त्याग हा तुम्हाला करावाच लागेल. त्या गोष्टी तडजोड नाही. काही जरी तुमचं लाईफ असेल, ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल लाईफ आहे, तो तुमचा स्ट्रगल आहे. बाकीचे प्रॉब्लेम असतील ते बाजूला राहू द्या. 3 ते 4 वर्षाचं डेडिकेशन, फोकस टार्गेटली राहू द्या. एकदम टार्गेटली प्रिसाइजली प्लॅनिंग करा. प्रत्येक गोष्ट, कोणता सब्जेक्ट डिफिकल्ट आहे, आवडीनिवडी नुसार अभ्यास नाही करायचा. एक्झामची नीड काय आहे, क्वालिटी क्वेश्चन पेपर जो आहे किंवा जे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 100% इनपुट आउटपुट रेशो आहे. म्हणजे काय, सगळे बुक्स मधले क्वेश्चन येतात आणि तुम्ही 3 वर्ष अभ्यास करताय ते चुकताय. म्हणजे काय, तुम्ही अभ्यास नीट करत नाहीये. आणि अभ्यास झालाय हा फील अजिबात नकोय. अभ्यास हा कधीच होत नसतो. हा रिपिटेशनचा मॅटर आहे.
आणि जेवढं तुमचं रिपिटेशन्स वाढतील तेवढे तुमचे मार्क आपोआप ग्रो होत जातील. रिपिटेशनमध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रिसाइजली प्लॅनिंग म्हणजे काय, प्रत्येक बुक रिपिटेशन म्हणजे काय, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणं ह्याला रिपिटेशन म्हणत नाही. रिपिटेशनचा अर्थ काय, जे ऑलरेडी येतंय तुम्हाला ते स्किप करून बाकीचं फोकस करणे, याला रिपिटेशन म्हणतात. रिपिटेशन म्हणजे दरवेळेस बुक घेणं आणि फर्स्ट टू लास्ट पेज वाचणं असं नाही. रिपिटेशन म्हणजे त्यातले मायन्यूट गोष्टी जे येत नाहीत त्या फोकसली त्याच्यावरती जास्त इंटेन्शनने लक्ष देणं, त्या गोष्टी करणं. ज्याचा वेळ पुरत नाही एक्झाममध्ये त्यांनी क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग वरती भर देणं. म्हणून सांगतो की हा फॉर्म्युला सगळ्यांसाठी वेगळा आहे. तुमचा फॉर्म्युला जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत यश नाही. म्हणून माझ्याकडून काय घ्यायचं असेल तर बुक लिस्ट घेऊ नका, बाकीचं काहीच गायडन्स घेऊ नका. मी एवढंच सांगेन की तुमचा फॉर्म्युला तुम्ही इथून ठरवा, टेस्ट सोडवायला चालू करा आणि तुम्ही कुठे वीक आहे. जोपर्यंत फॉर्म्युला मिळत नाही तोपर्यंत रिझल्ट नाही. तुमचा फॉर्म्युला तुम्ही शोधलाच पाहिजे. प्रिसाइजली तुमच्या नोट्स, म्हणून कोणाच्याही नोट्स कोणालाही कामी येत नाहीत. मार्केटमध्ये नोट्स असतील किंवा आपण लगेच म्हणतो मित्राच्या तुझ्या नोट्स दे रे, तर त्याच्या नोट्स जे आहेत ते त्याच्यानुसार प्लॅनिंग त्यांनी केलेलं असतं. आपल्या स्वतःचं एक मटेरियल रेडी करा. त्याच्यामध्ये 90 दिवसांचं आहे तर प्रत्येक सब्जेक्टला किती दिलं पाहिजे, रिव्हिजनसाठी किती वेळ, शेवटच्या 6 दिवसात काय करायचंय, प्रत्येक पॉईंटचं अनालिसिस तुमच्याकडे पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे. आणि हे सगळं सांभाळत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमची हेल्थ सांभाळली पाहिजे. त्याच्यासाठी थोडासा वेळ राखून ठेवला पाहिजे. कारण हा प्रवास आहे, याच्यामध्ये बऱ्याचदा आपण असं करतो की थोडीशी अपुरी झोप घेणं आणि मग आजारी पडून अर्धा तास वाढवायचा, तो 1 आठवडा किंवा 2 आठवड्याचा गॅप आपला अभ्यासामध्ये होतो. तर हेल्थसाठी थोडासा वेळ राखून ठेवला पाहिजे. हेल्थ असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकाल. हेल्दी वातावरण एवढं छान आहे, बारामती ठिकाणी तुम्हाला काहीच कमी नाही आहे. बाकीचे एक्सक्युजेस तुम्ही न देता प्रिपरेशन करा. यश तुमचंच आहे, याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि टप्प्याटप्प्यावरती हळूहळू एक स्टेप पार करत जा. प्रिलिम्स आहे त्यावेळेस फक्त प्रिलिम्सचा विचार करा. त्याच्यावेळेस इंटरव्ह्यू चालू असतील तर त्याच्यावरती फोकस करू नका. प्रेझेंटमध्ये जगायला शिका. प्रेझेंटमध्ये तुमचं काय चालू आहे त्याच्यावरती फोकस करा. जे प्रेझेंटमध्ये आहे ते जगा. आजचा दिवसचं टार्गेटचं फोकस करा. एवढं मोठं सिलेबस आहे, मग क्वालिटीचं बुक्स तर एवढे दिवस आहे, मग ते कधी होणार, म्हणजे ओव्हर थिंकिंग खूप होतं. स्पेशली मुलींच्या बाबत मला वाटतं ओव्हर थिंकिंग खूप जास्त होतं की अभ्यास होईल की नाही, टार्गेट आहे पूर्ण होईल की नाही. तर बऱ्याचदा आपला विचार करण्यात जास्त वेळ जातो. ॲक्च्युली वर्क करायला सुरू करा. आणि ग्रुप डिस्कशन ह्या MPSC मध्ये खूप गरजेचं आहे. कारण आपण ज्या बॅकग्राऊंडमधून येतो सगळेजण जे इथं आहे, तर आपल्याला असं बॅकग्राऊंड नाही मिळालेलं की इकॉनॉमिक्समध्ये ऑक्सफर्डमध्ये जे UPSCला असतं की आई वडील PhD आहेत इकॉनॉमिक्समध्ये आणि ते तुमचं ऑप्शनल घेतील किंवा लहानपणीपासून तसं प्रिपेअर केलेलं आहे. म्हणून आपल्याला एकमेकाला सोबत घेऊन कोऑपरेटिव्हली अभ्यास करायचा आहे. आणि गिव्ह अँड टेकमध्ये तुमचं जे आहे ते स्मरणशक्तीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने राहील. त्याच्यासाठी थोडासा वेळ द्या. तसं प्रिपरेशन करा. एखाद्याला समजून सांगताना आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन आपलं होतं स्वतःचं. आपण एवढे बारकावे कधी बघत नाही. स्वतः प्रिपरेशन तुम्ही करा आतापर्यंत वाचलेलं, आणि उद्या मी प्रत्येकाला सांगतो की या टॉपिकवरती तू शिकवायचंय. आणि मग त्या प्रिपरेशनची लेवल पहा, किती मायन्यूटली आपण त्याच्याकडे पाहतो. कारण आपल्याला ते प्रेझेंट करायचंय आणि ते प्रेझेंट करायचं असं समजून प्रत्येक टप्प्यावरती अभ्यास करा. कधी या प्रवासामध्ये तुम्हाला अडचण आली, कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या, मी तुमच्यासाठी कधीही उपकार म्हणून नाही तर ऋण म्हणून या लायब्ररीचे मी या ठिकाणी उपस्थित असेल. फोनवरती सगळ्या माध्यमातून तुम्हाला काही गायडन्स हवा असेल, काही असेल, मी तुमच्यासाठी इथे अवेलेबल असेल. आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करून घवघवीत यश संपादन करावं असे मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि बिनवडे सरांचे आणि मॅडमचे खूप आभार मानतो की ज्यांनी इथं मला बोलवलं आणि संधी दिली. सर्वांचे खूप खूप आभार आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.